मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे श्री येडोबा क्षेत्र येराड. कराडच्या पुढं आहे, पाटणच्या पुढं आहे ते देवस्थान. तर ते आमचं म्हणजे घरचं देव आहे म्हटलं तर, एक कुलदेव म्हटलं तर तुम्ही चालेल. ठीक आहे. तर आज आहे रविवारच्या दिवशी सुट्टी आणि आज म्हणजे या आठवड्यात नवरात्र आहे. मग सगळ्या घरच्या देवासनी जरा म्हणजे तेल तेल घालायला जायला लागतं नाही, आमच्या इथं तसं प्रथा वगैरे आहे. तर ही आपली गाडी, या गाडीने आम्ही प्रवास करत होतो आणि इथे आपण म्हणजे जिथे थांबलेलो होतो तर तिथे म्हणजे खूप विहंगम असं दृश्य आपल्याला दिसत होतं, तर ते सुद्धा टिपलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोचलेलो होतो जयसिंगपूरमध्ये, जिथं आम्ही पोट भरून नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही जसे पुढे गेलो तर तसे जे पुणे बेंगलोर हायवे आहे तर त्याचासुद्धा एक दृश्य इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही पोहोचलो येडोबा मंदिरामध्ये. ठीक आहे. तर एक थोडक्यात माहिती या देवस्थानाची जर सांगायची झाली तर पाटण तालुक्यातील एक लहानसे टुमदार गाव हे कराड चिपळूण रस्त्यावर पाटणपासून 4 किलोमीटर अंतरावर कोयना नदी तीरावर वसलेले असून श्री येडोबा देवाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पाटण तालुक्याचा पश्चिमेला सह्याद्रीचा कुशीमध्ये वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्राच्या उत्तरेस पुरातन घेरा दातेगड, दक्षिणेस किल्ले मोरगिरी गुणवंतगड, तर पश्चिमेस सह्याद्री पर्वतांच्या रांगा असून कोयनातिरीच्या रम्य देवराईमध्ये श्री येडोबा देवाचे स्थान आहे. या ठिकाणाला बनफेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. निसर्गरम्य देवराईमध्ये येडोबा मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर दगडी नंदीची भव्य मूर्ती व कासव आहे. त्यामुळे श्री क्षेत्र येडोबा हे शिवमंदिराची साक्ष देते. मंदिराची मूळची धाटणी हेमाडपंथी मूळ मंदिराची ग्रामस्थांनी कायापालट केला आहे. या मंदिराला शोभेल असा भव्य कळस व सुसज्ज सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना 2 भल्या मोठ्या दगडी मूर्ती उभ्या आहेत. त्यांना रडवे असे म्हणतात. त्याचा इतिहाससुद्धा फार मनोरंजक आहे. श्री येडोबा व देवी जोगेश्वरी यांच्या लग्नाच्या वेळी हे 2 भाऊ उपस्थित होते. लग्नाच्या वेळी मानपानासाठी हे 2 भाऊ रुसून बसले होते. त्यांचे प्रतीक म्हणून मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूला उभे असलेले रडवे त्याची साक्ष देतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मध्यभागी येडोबा दैवत ठाण मांडून बसलेले आहेत. उजव्या बाजूला देवी जानुबाईची मूर्ती असून डाव्या बाजूस येडोबा देवाचे रक्षक उभे आहेत. गाभाऱ्यातील सभामंडपाच्या डाव्या बाजूला उत्तराभिमुख शिवलिंग आहे. मंदिराच्या उत्तरेस देवी जोगेश्वरी मंदिर आहे. या मंदिरामध्ये पुरातन काळातील अनेक दगडी ठेवलेले आहेत. येडोबा मंदिरापासून पूर्वेला काही अंतरावर श्री नाईकबा देवाचे जीर्णोद्धार केलेले देवालय आहे. येडोबा देवालयाच्या मालकीची 13 एकर जमीन आहे. मंदिराच्या देवराईमध्ये अनेक प्रकारचे पुरातन वृक्ष आहेत. देवराईमुळे मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा शांत आल्हाददायक वातावरण असते. धन्यवाद.